उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। महाराष्ट्रातील जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 अंतर्गत शेत पाणंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने कठोर तरतुदी लागू केल्या असून खुले करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पुन्हा अडथळे निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की शेत पाणंद रस्ते खुले झाल्यानंतर त्यांची निशाणी काढून टाकणं, रस्ता बुजवण्याचा किंवा स्वतःच्या क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणं हा गंभीर कायद्याचा भंग मानला जाईल। अशा प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड, ॲग्रीस्टॅग नोंदणी 5 वर्षांसाठी निलंबित केली जाऊ शकते। तसेच त्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभांपासूनही वंचित राहावं लागू शकतं। या पत्रकार परिषदेत उपजिल्हाधिकारी विनीत शिर्के, तहसीलदार सचिन डोंगरे, प्रभारी गट विकास अधिकारी प्रतीक काळेवाघ, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेची आज श्रीगोंदा तालुक्याची पहिली बैठक झाली समितीची। या बैठकीमध्ये काही गोष्टी ज्या प्रकर्षाने महत्त्वाच्या आम्हाला वाटल्या, समितीच्या सर्व सदस्यांना वाटल्या की ज्या आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे, आपल्यामार्फत सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहिती झाल्या पाहिजे। महाराष्ट्र शासनाने सर्व शेतपाणंद रस्ते खुले करण्यासाठी ही आमची समिती गठीत केली आणि या समितीच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 54 किलोमीटर रस्ते हे मागील काही दिवसामध्ये खुले झालेले आहेत आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की श्रीगोंदा तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रस्ते खुला करणारा तालुका झालेला आहे। पण हे होत असताना महाराष्ट्र शासनाने हे खुले झालेले रस्ते कायम खुले राहावेत या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 अन्वये, मामलेदार अधिनियम 1906 च्या कलम 5 अन्वये हे एक अध्यादेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये जे शेतकरी, मी थोडक्यात सांगतो म्हणजे कायद्याच्या भाषेतून सांगेल, साध्या सोप्या भाषेमध्ये जे शेतकरी खुले झालेले रस्ते हे परत एकदा एखादे नंबर लावलेले असतील किंवा खुले झाल्यानंतर त्याला निशाणी लावली असतील, तर अशा निशाण्या काढून जर त्यांनी निशाणी काढून टाकली किंवा तो रस्ता परत काढून वळती करायचा क्षेत्र प्रयत्न केला, तर अशा सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅग हे 5 वर्षासाठी निलंबित केले जातील आणि या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा किंवा लाभ मिळणार नाही। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती आहे की एकदा खुले झालेले रस्ते आपण पुन्हा एकदा ते कुठेतरी नामशेष होणार नाही या दृष्टिकोनातून पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण अनेकदा असं होतं की आपण एखादी चूक करून जातो आणि नंतर म्हणतो की आम्हाला कायद्याची माहिती नव्हती। तर आपणा सर्वांना कायद्याची माहिती असावी, कायद्याच्या तरतुदीची माहिती असावी, त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये या योजनेमध्ये अग्रेसर होण्याच्या काय म्हणतं पावलावर पाऊल टाकत पुढे चाललेला आहे। या मार्गावरती मार्गस्थ झालेला आहे। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे। जर सर्वसामान्य सगळ्यांनी सहकार्य केलं, कारण आत्तापर्यंत जे 54 किलोमीटर खुले झालेले आहेत हे सर्व जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमताने आणि सामंजस्याने हे समिती सदस्यांनी खुले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं सामंजस्य राहिलं तर श्रीगोंदा तालुक्यातले सर्व शेतपाणंद रस्ते हे लवकरात लवकर खुले होतील। आम्ही सरकारला आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांना एक विनंती करतो आहे की नियोजनच्या अंतर्गत श्रीगोंदा तालुक्याला कसं झुकतं माप देता येईल आणि जास्तीत जास्त निधी या सर्व रस्ते जे आम्ही खुले केलेले आहेत याच्या मुर्मीकरणासाठी देता येईल या दृष्टिकोनातून आमचं पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांना एक निवेदन आम्ही पुढच्या आठवड्यात एकदा आमच्या रस्त्यांची वर्गवारी ठरल्यानंतर द्यायची व्यवस्था करणार आहोत आणि लवकरच श्रीगोंद्यामध्ये ही कामं चालू होतील याबद्दल आपण सर्वांना आश्वासन देतो। धन्यवाद। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।